स्वागत करत आहे। असं बोलता प्रत्येक कार्याची सुरुवात बाप्पाच्या आशीर्वादाने करावी। आज मी तुम्हाला उकडीचे मोदक कसे करायचे त्याची रेसिपी दाखवणार आहे। तुम्ही बघू शकता मी हे उकडीचे मोदक केले, त्याला कसे कळीदार मोदक आलेले आहेत। मी तुम्हाला एक मोदक उघडून दाखवते। तुम्ही बघू शकता मोदक कसा गच्च भरलेला आहे, टम्म। याच्यावर तूप घालून दाखवते तुम्हाला। बघा, बघायला किती छान दिसतोय। जर तुम्हाला असाच मोदक करून बघायचा असेल तर पटकन आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। साहित्य: 1 वाटी किसलेला नारळ, बासमती तांदळाची पिठी 1 वाटी, गूळ 1 वाटी, ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीप्रमाणे, जायफळ, वेलची आणि तूप। अशी उकड काढून घ्यायला 2 वाटी पाणी घ्यायचं। मी ह्या वाटीने 2 वाट्या पाणी घेते। पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे आणि पाण्याला छान उकळी आली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा तूप घालूया। तूप घालते। ठीक आहे, मी याच्यामध्ये साखर घालणार आहे थोडी आणि चवीला मीठ। साखर अशासाठी आपण जेव्हा मोदकचं आवरण खातो तेव्हा ते अळणी लागतं, म्हणून थोडी साखर आणि थोडं मीठ टाकलं तर ते खायला अतिशय सुंदर लागतं, म्हणून करते। तांदळाची पिठी टाकते मी। ते एकत्र होईपर्यंत असं हलवत राहायचं अगदी व्यवस्थित। छान उकड काढून झालेली आहे। आता मी गॅस बंद करते। मी 2-3 चमचे तूप टाकलं आहे। पहिल्यांदा मी याच्यात गूळ घालून घेते। गूळ अशासाठी घालून घेते की सारण आपलं लवकर व्हायला, कारण गूळ वितायला वेळ लागतो म्हणून। 1 वाटी गूळ घालते। आता हे ढवळून घ्यायचं। गूळ आपलं मेल्ट होत आला आहे। आता मी ह्याच्यामध्ये गॅस लो करते। मी याच्यामध्ये आता 1 वाटी किसलेलं खोबरं टाकते। आता आपण सारण एकजीव करून घेऊया। तुम्ही बघू शकता आपण गूळ अगोदर घातल्यानंतर कसं सारण एकजीव व्हायला मदत झाली आहे। सारण कसं एकजीव पटकन झालेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये वेलची घालूया। वेलची घालून घेते। तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स, आमच्याकडे ड्रायफ्रूट्स खायला खूप आवडतात, पण मी जरा जास्तच घालते। आपल्याला हे एकत्र करायचं आहे। मी थोडंसं जायफळ घालते। तुम्हाला हवं असेल तर घाला, नाही घातला तरी चालेल, तुमच्या आवडीनुसार। जायफळ घातलं ना तर जरा टेस्ट चांगली येते, मोदक खायला पण खूप छान लागतो आणि आमच्याकडे खूप आवडतं। माझ्या मिस्टरांना वेलची जायफळ तर खूप आवडतं, म्हणून मी घालते। बघू शकता सारण किती छान तयार झालंय आणि मस्त एकजीव पण झालंय आणि असा आवाज आला का समजून जायचं की आपलं सारण तयार झालेलं आहे। आता मी गॅस बंद करते। आता हे सारण थंड होऊ दे। हे सारण साईडला ठेवते थंड होईस तर। तोपर्यंत उकड काढली होती ना तांदळाच्या पिठीची, आता आपण पीठ मळून घेऊया। मळून घेते, थोडं थोडं मळून घेते। तुम्हाला सांगते की जेव्हा उकड मळत असताना त्याच्यामध्ये ना बारीक बारीक आहेत ना तांदळाच्या पिठीचे खडे असतात, ते पहिला मोडून घ्यायचे आणि पीठ मळताना थंड पाणी नाही घ्यायचं, गरम पाणी घ्यायचं थोडंसं हातावरती आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं। मी आता एकजीव करते। हे बघा, मी थोडंसं पीठ घेतलेलं ते अगदी मळून झालं, मऊसूत मळून झालं। मी आता पुन्हा थोडं पीठ राहिलेलं आहे ते पुन्हा घेते आणि पिठाचा गोळा करून घेते। हे राहिलेलं सारण आहे ते मी ह्या प्लेटमध्ये काढून घेते। 1 वाटी पाणी घेतलेलं गरम पाणी, मला अर्धी वाटी पाणी लागलं आणि हा पिठाचा गोळा बघा कसा मऊसूत झाला। मी आता ह्याला तूप लावून घेते। 1 चमचा तूप अशासाठी लावून घेते की आपले जे मोदक एकदम मऊसूत होतील, तोंडात टाकताच विरघळतील। असं हे एकजीव करून घ्यायचं, हलक्या हाताने करायचं, जास्त जोर नाही लावायचं आपल्याला। आपला गोळा मळून तयार झालेला आहे। आता आपण मोदक करायला घेऊया। त्याला थोडंसं तूप लावून घेते आणि या साईजचा गोळा घेतला। गोळा असा हातावरती आपण गोल करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता कसं गोल झाला आहे। आता पुन्हा एकदा मी तूप घेते। आपलं हे बोट आणि अंगठ्याचं बोट, अंगठा असा घालायचा आहे आणि अशी पारी करून घ्यायची। अंगठा आतमध्ये असला पाहिजे आणि बाकीची बोटं ती बाहेर, ती अशासाठी की अशी टोपी होते छान आणि आपल्याला मोदक वळवायला पण व्यवस्थित येतो।
पारी पातळ करून घ्यायची आहे, जास्त जाड नाही करायची, नाहीतर मग खाताना आपल्याला पीठ लागतं. तुम्ही पाहू शकता बघा कशी माझी पारी झालेली आहे. आता मी याच्यात सारण भरते. सारण भरून झालं. आता आपण मोदकला आकार देऊया, म्हणजे सुंदर कळ्या पडतील अशा. मोदकाला छान कळ्या अशा झालेल्या आहेत, छान कळ्या पडल्यात. आता आपण हा मोदक असा एकत्र करून घेऊया. हे जरा खाली असं प्रेस करायचं आणि असा एकत्र करायचा. आपला हा एक मोदक झालाय. आता आपण बाकीचे मोदक पण असेच करून घेऊया. मी तुम्हाला अजून एक मोदक करून दाखवते. तसाच हे बघा असं वळायला अतिशय छान वाटतं, पटापट होतं. पीठ पण आपलं छान उकड झाली आहे पिठाची. हे बघा छान टोपी तयार होते, अगदी पटकन झालं. बघू शकता तुम्ही. सारण भरते, कळ्या पाडून घेऊया आपण. बघा आपला दुसरा मोदक पण झालाय. बघा किती दिसायला अगदी सुंदर दिसतोय, बघू शकता तुम्ही. आता मी बाकीचे उरलेले मोदक आहेत ते करून घेते. बघा आपले किती छान मोदक तयार झालेले आहेत, बघू शकता. बघायला किती छान दिसतात. चला आता आपण ह्याची मोदकची उकड काढून घेऊया. मी गॅसवरती हे मोदक उकडीसाठी भांडं ठेवलेलं आहे. माझ्याकडे हे भांडं आहे इडलीचं, मी ह्याच्यातच मोदक नेहमी उकड घालते. तुमच्याकडे जे काही असेल ते तुम्ही घेऊ शकता. माझ्याकडे बटर पेपर आहे, मी बटर पेपर घालते ह्याच्यात. बटर पेपरवरती मी तुपाचं ग्रेसिंग करून ठेवते, जेणेकरून आपले मोदक चिटकू नये म्हणून मी हे तुपाचं ग्रेसिंग करते. आता एक एक करून मोदक आपल्याला ह्याच्यात ठेवायचे आहेत. त्याच्यावरती थोडंसं पाणी मारून घेते की उकड चांगली व्हायला आणि हे मोदक सुकू नये म्हणून. बस आता मी झाकण ठेवते याच्यावरती. मी झाकण ठेवून घेते. आता 10 ते 15 मिनिटं आपण मोदकला उकड काढून घेऊया. अशी फ्लेम मोठीच ठेवायची आहे, छोटी नाही करायची. आपले मोदक उकडलेत का? आता मोदक किती छान उकडलेत, दिसायला पण किती छान दिसतात. आता आपण गॅस बंद करूया. मी झाकून ठेवते, थंड होते, कारण गरम असताना मोदक काढायचा नाही, काढला तर फुटू शकतो. मी एक एक मोदक काढून घेते. बघा किती दिसायला छान दिसतात मोदक आपले, कळ्या पण अगदी छान दिसतात. दिसायला अगदी छान दिसतात, तुम्ही पाहू शकता. मी आता याच्यावरती थोडं तूप घालते. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, की जेणेकरून मी नेक्स्ट व्हिडिओ जो टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आता मी तुमची रजा घेते, लवकरच भेटूया आपण नव्या रेसिपीसह. बाय बाय.